सोलापूरच्या यशराज भोसले यांचे सीबीएसईमध्ये यश. सीबीएसई इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उच्च गुण मिळवले असून काही विद्यार्थ्यांनी 100% गुणाचीही कामगिरी केली आहे. सोलापूरमधील यशराज प्रवीण भोसले यांनी 99% गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पंजाबमधील फाजिल्का येथील वैभव अरोरा, गुजरातमधील अहमदाबाद येथील अमोलिका पंडित आणि ओडिशातील भुवनेश्वर येथील आयुष्यमान मोहापात्रा यांनी 100% गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. निकालावर प्रतिक्रिया देताना फिजिक्सवालाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलक पांडे म्हणाले, हे यश सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सक्षम शैक्षणिक प्रणालीचे प्रतीक आहे. यावर्षी सीबीएसई इयत्ता 10वी परीक्षेमध्ये 25 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या निकालातून शैक्षणिक यशामध्ये ऑनलाईन आणि हायब्रिड शिक्षणाच्या वाढत्या प्रभावाची नोंद घेतली जात आहे. नागेशकरजी ऑर्किड स्कूलमध्ये शिकतो. इथे फिजिक्सवाला 10th स्टँडर्डमध्ये आलो होतो. चौधरी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये शिकते. पीडब्ल्यूला 10th स्टँडर्डला आहे. समृद्धी सुहास हार्दिके इंडियन मॉडेल स्कूलमध्ये शिकते. 10th स्टँडर्डला पीडब्ल्यूमध्ये जाते. 10वीत जॉईन केलं. I joined PW in my 10th standard. I am studying in PM Shri Kendriya Vidyalaya CR Solapur. याचा स्कोर सांगा ती अभ्यास कसा करायचा काय कशाबद्दल. Learned about PW because I used to learn from Alak Pandey sir in my 9th and 8th years. Personally, I just find like I used to do. आणि सर्व विद्यार्थ्यांची त्यांची एक वेगळं शेड्यूल असतं, त्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते अभ्यास करण्यासाठी. ते त्यांना गरज आहे तर फक्त टाइम मॅनेजमेंटची. ते योग्य टाइम मॅनेजमेंट करतील तर मग ट्युशन, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स, एक्सरसाइज सगळं वेळेत मॅनेज करता येईल. असं तर काही फिक्स नाही. घरी बसून कॅरम, चेस, कधी कधी क्रिकेट, स्कूलमध्ये फुटबॉल. तुम्ही सर्व स्टुडंटनी या मागच्या वर्षी 10th मध्ये पीडब्ल्यू जॉईन केलेलं आहे. त्याच्या अगोदर मी कुठेतरी तुम्ही कोचिंग केलं असणार म्हणजे 9th मध्ये वगैरे. त्याच्यामध्ये आणि या इकडे जॉईन झाल्यानंतर काय फरक? जास्त फरक तर टीचर्सच्या बिहेवियरमध्ये आणि त्यांच्या ज्या प्रकारे त्यांनी टीच करत होते, ज्या प्रकारे आमच्यासोबत त्यांनी कम्युनिकेट करत होते, त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स होता. मी लास्ट इयर आकाशमध्ये होतो. तिथली केमिस्ट्री फॅकल्टी आणि SST फॅकल्टी असे होते की सिम्पल कम्युनिकेशन होतं. जास्त असं त्याच्यात रचून जात नव्हते. आणि PWमध्ये आलो तर सगळेच म्हणजे सर्वात जास्त मला फिजिक्स आणि मॅथ्सची फॅकल्टी आवडलेली आहे. विशाल सर आणि धर्मेंद्र सर. विनिता माननी SST, मला SST तेवढं फार आवडत नाही. ते फक्त स्कोरिंगसाठी ठेवलेलं मी. ते पण त्यांनी खूप चांगल्या ट्रिक्सनी मला एक्सप्लेन केलं. हेच डिफरन्स जाणवलं दुसऱ्या गोष्टी. माझा पहिला वर्ष या कोचिंगमध्ये 10th मध्ये. त्याच्या आधी मी कुठं नव्हतं. पण 10th मध्ये मला डाऊट सॉल्विंगमध्ये PWच्या टीचर्सकडनं खूप मदत झाली. परत शिकवण्यामध्ये पण मला म्हणजे इझी वाटत होतं खूप. I did not have any coaching beforehand. I learned about PW because I used to learn from Alak Pandey sir in my 9th and 8th years. Personally, I just find like I used to do online coaching, which
नव्हतं जसं एका स्टुडंटसाठी पाहिजे. आणि तिथलं जे सराउंडिंग होतं ते पण एक स्टडीचं सराउंडिंग नव्हतं. तिथल्या सगळ्या स्टाफनी म्हणजे SS सब्जेक्ट इतका बोरिंग सब्जेक्ट पण त्यांनी खूप इंटरेस्टनी शिकवला विनीता मॅमनी. परत फिजिक्स सब्जेक्ट टफ सब्जेक्टसुद्धा विशाल सरनी खूप इझी करून शिकवला. मॅथ्स मला आवडत नाही पण धर्मेंद्र सरनी प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करून घेतला आणि प्रत्येक टॉपिकला एकदम डीपमध्ये एक्सप्लेन केला. त्यामुळे तो सब्जेक्ट खूप इझी आहे. आणि सगळ्याच स्टाफने ओव्हरऑल खूप सपोर्ट केला, गायडन्स पण केली. आणि PW सारखं जे स्टडी हे आहे सराउंडिंग आहे तसं कुठल्या कोचिंगमध्ये नाही. PWला होते आणि त्याच्या गेल्या वर्षी म्हणजेच 9th स्टँडर्डला RCCमध्ये होते. जसं तिने सांगितले तिथे स्टडी एन्व्हायरमेंट सारखं असं एन्व्हायरमेंट नव्हतं आणि स्टाफ पण जास्त कॉपरेट करत नव्हतं. मग तिथल्या स्टाफने आमचे जे डाऊट्स आहेत ऑनलाईन ऑफलाईन जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा आम्हाला मदत केली, सगळ्यासाठी कॉपरेट केलं, सपोर्ट केलं आणि बरोबर गायडन्स दिला. कसा अभ्यास करायचा, 10thसाठी अभ्यास करायची स्ट्रॅटर्जी काय, शेड्यूल काय, कसं करायचं सगळं समजवलं. फिजिक्स मॅथ्ससारखा हार्ड सब्जेक्टसुद्धा इझी करून शिकवला. SST वगैरे ह्या गोष्टी पण इंटरेस्ट घेऊन शिकवल्या. त्याच्यामुळे मला त्यात इंटरेस्ट आला आणि त्यामुळे अभ्यास करायला इझी केलं 10th स्टँडर्ड.